गेल्या आठवड्यात विदर्भात झालेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड महागाव तालुक्याला बसला असून येथील शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। यावेळी त्यांनी शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे शेतकऱ्यांना आश्वस्त केले। पालकमंत्री संजय राठोड यांच्या या पाहणी दौऱ्यात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचनाही केल्या। सविस्तर पाहूयात या विशेष बातमीत। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने ठिकठिकाणी मोठे नुकसान झाले। अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका उमरखेड महागाव तालुक्याला बसला। पालकमंत्री संजय राठोड या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली। शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असे शेतकऱ्यांशी संवाद साधताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले। यावेळी आमदार किसन वानखडे, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, उमरखेड तहसीलदार राजू सुरडकर, महागाव तहसीलदार मस्के, पराग पिंगळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी पाहणी दौऱ्यात सहभागी होते। पालकमंत्र्यांनी यावेळी महागाव तालुक्यातील फुलसावंगी, उमरखेड तालुक्यातील नारळी, कुर्ली, चिखली, कोरटा, दराटी या गावाला भेट देऊन तेथील नुकसानीची पाहणी केली। यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या, व्यथा जाणून घेतल्या। या गावांमधील शाळा, आरोग्य केंद्रांना भेट देऊन तेथे झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी घेतली आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे तसेच नुकसानीचे सर्वे करताना तपशीलवार नोंद घ्यावी असे सांगत एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। पाहूया पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना अधिकाऱ्यांना काय सूचना केल्या। दोन्ही तालुक्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्र्यांनी उमरखेड येथे नगर परिषद गार्डन हॉल सभागृहात नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला। दोन्ही तालुक्यातील पूर परिस्थिती व नुकसानीची माहिती त्यांनी घेतली। पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, जनावरांचे मृत्यू, शेती पिकांचे नुकसान व घरांची पडझड झाली आहे। नुकसानग्रस्तांना आवश्यक मदत मिळवून दिली जाईल असे पालकमंत्री यावेळी म्हणाले। CTV प्रतिनिधी दिलदार शेख यांची रिपोर्ट।